हॅलो, कसे आहेत सर्वजण? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर फ्रीज कसा ऑर्गनाईज करणार आणि त्याच्यासाठी काय टिप्स आहेत ते शेअर करणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. तर सर्वात आधी आज मी पूर्ण फ्रीज रिकामा करून घेणार आहे. आणि फ्रीज हा आपल्या घरातील सर्वात जास्त वापरली जाणारी आणि सर्वात महत्त्वाची ही अशी वस्तू असते. तर सर्वच घरांमध्ये फ्रीजचा वापर हा खूप केला जातो आणि फ्रीज नसेल तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ठेवण्यासाठी साठवण्यासाठी खूप त्रास होत असतो. तर हा फ्रीज कसा ऑर्गनाईज करायचा आणि त्याच्यासाठी काय काय टिप्स आपण वापरणार आहोत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. आता हे पहा, माझं फ्रीजसुद्धा खूप मेसी झालेलं आहे, खूप खराब झालेलं आहे, अस्ताव्यस्त मसाले वगैरे पडलेले आहेत. तर ते मी पूर्ण आज काढून घेणार आहे, पूर्ण फ्रीज रिकामा करून घेते. आता बऱ्याच साऱ्या गोष्टी मी फ्रीजमध्ये स्टोअर केलेल्या आहेत, पण ह्याच जर गोष्टी आपण ऑर्गनाईज केल्या तर फ्रीज आपलं किती छान दिसेल आणि गोष्टी पण आपल्याला किती व्यवस्थित सापडतील. त्यासाठीच आज मी फ्रीज ऑर्गनाईज करणार आहे. तर आता हा जो फ्रीजर आहे रेफ्रिजरेटर, तो वरचा मी पूर्ण रिकामा करून घेतलेला आहे आणि क्लीन करून घेते. आता माझा जो फ्रीज आहे थोडासा नवीन आहे, त्याच्यामुळे जास्त काही खराब झालेलं नाही. तरी पण पहा, मसाले वगैरे याच्यामध्ये भरपूर सारे सांडलेले ते आहेत. तर ते आज आपण क्लीन करून घेऊया. आता क्लीन करण्यासाठी मी हे लिक्विड वापरत आहे. आता हे लिक्विड म्हणजे याच्यामध्ये पाणी आणि थोडंसं आपलं भांडी घासायचं जे लिक्विड असतं तर तेच घेतलेलं आहे. आता फ्रीजमध्ये आपण जास्त काही वासाचं वगैरे ज्याला काही फ्रॅग्रन्स असतो असं काही जास्त यूज करायचं नाही, तर त्याने आपल्या फ्रीजला वास येऊ शकतो. आता वरचं माझं क्लीन करून झालेलं आहे. आता हा सर्वात जास्त महत्त्वाचा भाग आहे. आता इथे आपण सर्व जास्त गोष्टी स्टोअर करत असतो. तर हे पण मी पूर्ण रिकामं करून घेत आहे. आणि माझ्या फ्रीजमध्ये ना एक ॲडव्हान्स फीचर आहे, तर ते काय आहे तेही मी तुम्हाला सांगते. तुमच्यामध्ये असेल तर ते मला कमेंट करून सांगा. आता पूर्ण फ्रीज मी रिकामा करून घेतलेला आहे. आता ह्या सर्व गोष्टी काढून घेत आहे. आपले जे हे शेल्फ असतात ते आपण त्याच्यामध्ये छोटे मोठे पाउचेस वगैरे असेच टाकलेले असतात, ते कट केलेले असतात. तर तेही असे पडून किंवा सांडून त्याच्यामध्ये खूप असं खराब होत असतं. तर तेच आज आपण ऑर्गनाईज कसं करायचं बघूया. तर हे पूर्ण मी रिकामं करून घेत आहे. हे शेल्फ पण मी काढून घेत आहे डोअरचे. आणि आता हे सर्व मी स्वच्छ धुवून घेणार आहे पूर्ण. आता काय झालेलं असतं, फ्रीजमध्ये आपल्या बरंचसं दूध वगैरे आपण ठेवत असतो. कधी कधी आपल्याकडून ते सांडतं किंवा आता उन्हाळा सुरू झालेला आहे त्याच्यामुळे ते मुलांची पण बरीचशी हे असते, लुडबुड सुरू असते फ्रीजमध्ये, त्यांच्याकडून काहीतरी सांडलेलं वगैरे असतं. तर त्याच्यासाठी मी हे पूर्ण धुवून घेत आहे आणि आता हे उन्हामध्ये मी वाळवून घेणार आहे. आता अशा पद्धतीने सर्व शेल्फ आहेत ते स्वच्छ करून घेते. आता आपण आठवड्यातून 15 दिवसातून हे स्वच्छ केलंच पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, जर आपण वारंवार स्वच्छता केली तर फ्रीज जास्त खराब होत नाही. आणि फ्रीजमध्ये जर जास्त खराब वगैरे झालं काही तर त्याचा पण नंतर ना वास सुटतो. त्यासाठी आपण आठवड्यातून किंवा 15 दिवसातून, जर तुम्ही खूपच तुमच्याकडे वेळ वगैरे नसेल तर 15 दिवसातून तुम्ही हे क्लीन करू शकता. आता अशा पद्धतीने मी हे सर्व जे शेल्फ वगैरे आहेत तर ते धुवून घेत आहे. आणि हे शेल्फ जे आहेत ते धुण्यासाठी मऊ असा स्क्रब यूज करायचा. जर आपण ताराचे वगैरे स्क्रब वापरले तर त्याने काय होतं, याच्यावरती स्क्रॅचेस पडतात आणि मग ते स्क्रॅच पडलेले अजिबात चांगलं दिसत नाही आणि आपल्या ह्याचं जे फिनिशिंग वगैरे आहे तर ते खराब दिसतं. त्याच्यासाठी मऊ स्क्रब यूज करायचा आणि लिक्विड वगैरे किंवा सोप तुम्ही वापरत असाल तर त्याने ते पूर्ण धुवून घ्यायचं. आता भाजीच्या ट्रेमध्ये पण आपल्या बऱ्याचशा भाज्या वगैरे आपण ठेवलेल्या असतात आणि कधी कधी त्या खराब होतात. त्यासाठी भाजीचा ट्रे पण स्वच्छ असा क्लीन करून घ्यायचा आहे. आता तर ही सर्वात महत्त्वाची टिप होती बरं का. आपण वॉश करताना किंवा जे शेल्फ आहेत ते आपण घासत असतो त्याच्यासाठी ही सर्वात मोठी टिप होती. कारण कधी कधी आपण तारेची वगैरे घासणी यूज करतो आणि त्याने स्क्रॅचेस पडू शकतात आपल्या शेल्फला. त्याच्यासाठी आपण मऊ जी असते ना स्क्रब तो यूज करायचा. आता हे सर्व मी उन्हामध्ये थोडंसं वाळायला ठेवते, म्हणजे काय होईल, माझं दुसरं जे आहे क्लिनिंग वगैरे तोपर्यंत ते वाळेल. आता हे आतलं जे आहे ते मी क्लीन करून घेते. त्याच्यासाठी ते लिक्विड मी वापरत आहे.
आता हा दरवाजा आपला फ्रीजचा थोडासा जास्त खराब झालेला असतो, कारण आपली मुलं वगैरे त्याच्यावरती हात लावत असतात किंवा आपण किचनमध्ये भाजी वगैरे बनवताना ना त्याच्यावरती चिकट वगैरे उडलेलं असतं किंवा धूळ वगैरे जास्त बसलेली असते. त्यासाठी दरवाजा वगैरे व्यवस्थित आपण क्लीन करून घ्यायचा आहे. आता दरवाजाच्या साईडला वगैरे पण बरीचशी धूळ बसलेली आहे, ती पण क्लीन करून घ्यायची आहे. आता आपण वरवरच्या गोष्टी क्लीन करतो, पण 8 दिवसातून ह्या अशा म्हणजे डीप क्लीन केलंच पाहिजे. आता दरवाजा माझा थोडासा चिकट जास्त झालेला आहे, तर तोही व्यवस्थित मी क्लीन करून घेते. आता मी कसं माझं रोज डेली मी करतच असते, पण आठवड्यातून डीप क्लीन मी एकदा करून घेतच असते. तर अशा पद्धतीने हा क्लीन वगैरे माझं करून झालेलं आहे. आता आपण जे साईडच्या वगैरे बाजू आहेत ना ते पण व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत. त्याच्यावरती पण बरीचशी धूळ वगैरे बसलेली असते, तर ते सर्व आपण आता क्लीन करून घेऊया. आता जे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे ते सर्व मी आता इथे माझ्या शेजारी काढून घेतलेलं आहे, म्हणजे सर्व जवळ घेतलेलं आहे. हाताशी गोष्टी ठेवलेल्या आहेत म्हणजे मला फ्रीज व्यवस्थित सेट करता येईल. आणि शेल्फ पण आता वाळलेले आहेत, तरी पण एकदा मी कपड्याने ते पुसून घेते. आता आपण सर्व जे शेल्फ आहेत तर ते इथे लावून घेऊया. आणि हे सर्व जे शेल्फ आहेत ते ॲडजस्ट करता येतात, कमी जास्त. तुम्हाला जर त्याच्यामधलं डिस्टन्स करायचं असेल तर ते तुम्ही कमी जास्त करू शकता. अशा पद्धतीने हे शेल्फ मी लावून घेतलेले आहेत. आणि माझ्याकडे जे ॲडव्हान्स फीचर आहे म्हटलेलं तर ते हे आहे, हे ब्ल्यू कलरची प्लेट आहे माझ्याकडे, म्हणजे फ्रीज घेतानाच त्यांनी दिलेली आहे. त्याच्यावरती आपण हॉट टू कूल हे फीचर आहे, म्हणजे जरी आपण आपल्याला घाई असेल, आपण दूध वगैरे किंवा भाजी आपली गरम केलेली असेल, फ्रीजवरूनच काढलेली असेल, तर तीही आपण याच्यावरती ठेवू शकतो. त्याच्याने आपल्या फ्रीजला वगैरे काहीच होऊ शकत नाही. तर ते हे फीचर आहे. आता भाज्या वगैरे ठेवण्यासाठी मी हे असे प्लास्टिकचे बॉक्स यूज करत असते. आता फ्रीजमध्ये आपण भाज्या वगैरे ठेवण्यासाठी किंवा आपलं जे काही सामान ठेवण्यासाठी ट्रान्सपरंट डबे यूज करायचे. तर त्याने काय होतं, आपल्याला डब्यांमध्ये काय आहे तर ते बाहेरून पाहिलं तरी ते दिसतं, त्यासाठी ट्रान्सपरंट डबे यूज करायचे. आता हे माझं दुधाचं पातेलंही मी नेहमी याच्यावरतीच ठेवत असते, कारण ते कधी कधी गरम वगैरे असतं त्यासाठी. आता हा एक ऑर्गनायझर आहे माझ्याकडे. आपण किचनमध्ये बरेचसे मसाल्याचे छोटे छोटे पाउचेस, पुड्या वगैरे यूज करत असतो, आणि ते वापरल्यावरती थोडंफार शिल्लक राहिलेलं असतं, तर ते आपण असंच फ्रीजमध्ये ठेवलं तर ते सांडतात. दुसरी कोणती गोष्ट काढायला गेलं की थोडं जरी वाकडं झालं तर त्याच्यातून मसाले वगैरे बाहेर पडतात. पण असे ऑर्गनायझर यूज केले तर त्या व्यवस्थित राहतात आणि अजिबात फ्रीजमध्ये वगैरे सांडत नाही. आता माझ्याकडे जे आमसूल, चिंच वगैरे आहे तर तेही मी याच्यामध्ये ठेवून घेते आणि सर्व गोष्टी याच्यामध्ये व्यवस्थित राहतात. आता आपल्या किचनमध्ये ना बरेचसे बॉटल्स पण आपण यूज करत असतो, म्हणजे सोया सॉसची बॉटल असेल किंवा विनेगर असेल, आणि हे जे इमल्शन असतात किंवा कलर्स वगैरे असतात, फूड कलर, तर तेही सांडतात आणि आपलं फ्रीज खराब होतं. तर हे असे ऑर्गनायझर्स वापरले तर त्याच्यामध्ये आपण ते व्यवस्थित क्लीन करू शकतो. आणि फ्रीजचे जे शेल्फ असतात दरवाजाचे, तर त्याच्यामध्ये बॉटल्स वगैरे आपण ठेवू शकतो. आता हा एक बॉक्स आहे माझ्याकडे, तर त्याच्यामध्येही अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या आपण बाहेर ठेवू शकत नाही जास्त दिवसांसाठी, किंवा बाहेर जर ठेवलं तर ते खराब होऊ शकतं. तर त्या गोष्टीसुद्धा मी याच्यामध्ये ठेवत असते आणि ह्या व्यवस्थित त्याच्यामध्ये राहतात. आता हा एक कंटेनर आहे माझ्याकडे, बॉक्स, तर त्याच्यामध्ये मी जे मसाल्याचे जे काही बॉक्स वगैरे आहेत तर ते मी याच्यामध्ये ऑर्गनाईज सेट करून ठेवते, म्हणजे आपण वरून जरी पाहिलं तरी आपल्याला कोणता मसाला कुठे आहे हे लगेच सापडतं आणि आपल्याला जास्त शोधाशोध करावी लागत नाही. जर आपण हे शेल्फमध्ये असंच जर ठेवून दिलं तर ते आपल्याला शोधायला वगैरे खूप वेळ जातो आणि कधीकधी मसाले आपल्याला सापडतही नाहीत. तर हा गोंधळ होऊ नये म्हणून हा शेल्फ तुम्ही यूज करू शकता. आता भाजीचा पण ट्रे आहे, त्याच्यामध्ये आपण भाज्या वगैरे ठेवतोच, पण भाज्या तर आता मी बॉक्समध्ये जास्त करून ठेवत असते. आता हे जी एक्स्ट्राच्या भाज्या आहेत, आता कोथिंबीर आहे, कोथिंबीर थोडीशी जास्त प्रमाणात असते, त्याच्यासाठी हा मोठा डब्बा मी यूज करत असते. आता आपल्याकडे खोबरं वगैरे असतं तर तेही मी याच्यामध्ये ठेवून देत असते. आता हे याच्यासाठी पण मी सर्व बॉक्सच यूज करत असते.
जर आपण कॅरी बॅग वगैरे यूज केल्या तर त्याच्यामध्ये भाजी जास्त दिवस राहत नाही आणि असे एअरटाईट किंवा डब्बे जर आपण यूज केले तर आपली भाजी ही जास्त दिवस टिकते आणि खराब होत नाही लवकर. त्यासाठी असे डबे आपण यूज करू शकतो. आता आपण घरामध्ये डाळी किंवा मटकी असेल, मूग असतील तर तेही जास्त आणतो आणि मग ते आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. आता वरच्या फ्रीजरमध्ये आता मी मसाले मागाशी खाली ठेवले होते, पण वरती खूप जागा शिल्लक आहे म्हणून ते वर शिफ्ट केले आणि थोडेसे जे काही आणखी शिल्लक आहे तर ते इथं ठेवून दिलं. अशा पद्धतीने आता मी फ्रीजच्या टॉपवरती, हा माझा एक साऊंड आहे, तर मला सवय आहे की मी रोज सकाळी स्वयंपाक करताना वगैरे मला गाणी ऐकायची. आता फ्रीजला थोडंसं डेकोरेट करण्यासाठी हे थोडेसे 2 मॅग्नेट पण मी वापरत असते आणि एक छोटासा फ्लॉवर पॉटवरती ठेवून दिलेला आहे. तर अशा पद्धतीने माझा फ्रीज ऑर्गनाईज करून झालेला आहे. तुम्हाला कसं वाटलं माझं फ्रीजचं ऑर्गनायझेशन ते मला कमेंट करून